माननीय मोदीजींना 2019 साली ज्यावेळी 2/3 बहुमत हे आपण दिलं, या भारतानं दिलं, पहिला मौका मिळाल्याबरोबर माननीय मोदीजींनी संविधान संशोधन केलं आणि पहिल्यांदा भारताच्या संविधानामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला। आता काही बोलघेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार। मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला। आता जेव्हा पुन्हा बिल आलं त्यावेळी हे लोक म्हणतात डिलिमिटेशन कशा करता, या ठिकाणी 2011चं सेन्सस कशा करता। 2023ला ज्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं होतं त्या विधेयकातच म्हटलं होतं की सेन्सस करायचं, मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं। त्यावेळी हे सगळे 150 आणे चूप बसले होते, त्यावेळी या 150 आण्यांनी त्याला समर्थन दिलं, त्यावेळी हे अमेंडमेंट या 150 आण्यांनी मान्य केलं आणि आता म्हणतात डिलिमिटेशन कशा करता। बंधू भगिनींनो, मोदीजींनी हा निर्णय केला, निर्धार केला की संविधान संशोधन तर झालाय, पण जर या ठिकाणी डिलिमिटेशन लवकर केलं नाही तर संविधान संशोधन लागू होऊ शकत नाही। 2029च्या निवडणुकीमध्ये महिलांना रिझर्वेशन मिळू शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा जो काही कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून 33% आरक्षण 2029च्या निवडणुकीमध्ये लागू करण्याकरता तरतूद करण्यात आली आणि त्याच्यासोबत 2 तरतुदी केल्या। कारण नवीन सेन्ससला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यानंतर 2027 मध्ये सेन्सस होईल, 28 मध्ये आकडे येतील, मग 29 मध्ये जर डिलिमिटेशन सुरू केलं तर 34 मध्ये देखील लागू होईल की नाही माहिती नाही। आणि म्हणून मोदीजींनी संविधान संशोधन आणलं की नवीन सेन्ससची आवश्यकता नाही, लगतचं जे शेवटचं सेन्सस असेल, जी जनगणना असेल त्याचे आकडे विचारात घेता येतील। दुसरं, सेन्ससचा प्रश्न मोदीजींनी सोडवला, प्रश्न डिलिमिटेशनचा होता। साऊथचे राज्य म्हणत होते आम्ही त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीला रोकथाम केली, त्यामुळे जर डिलिमिटेशन झालं तर आमच्या जागा कमी होतील आणि उत्तरेच्या जागा वाढतील। त्याच्यावरही मोदीजींनी असा तोडगा काढला की कोणाचंही नुकसान होणार नाही। सगळ्या राज्यांमध्ये 50% जागा वाढवण्याचा निर्णय हा डिलिमिटेशननी केला। त्यामुळे साऊथची जी राज्य आहेत या राज्यांना लोकसभेमध्ये 23.67% एवढं जे रिप्रेझेंटेशन होतं ते आताही डिलिमिटेशन नंतर 23.67 ऐवजी 23.87% होत होतं, म्हणजे ते कुठेच कमी होत नव्हतं। कुठल्याच राज्याचं संसदेमधलं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही।